जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुज्जू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी काही पेसा शिक्षक पद भरती आहे त्याच्यामध्ये मानधन स्वरूपात सध्या बघा ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी दुसरी यादी जी आहे तर ती दुसरी यादी प्रसिद्ध झाली। त्या ठिकाणी नियुक्तीची जी काही कार्यवाही आहे तर ती नियुक्तीची कार्यवाही सध्या बघा सुरुवात होणार आहे आणि त्या अनुषंगाने जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या बघा ज्या जिल्हा परिषदमध्ये झालेले आहे तर त्यांची नियुक्ती जी आहे पेसा पद भरती तर ती तात्पुरत्या स्वरूपात सध्या बघा या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने समुपदेशन आणि अस्थापना ज्या काही आहे पदस्थापना तर त्या सध्या बघा स्वीकारण्यासंदर्भात जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील इश्यू झाले। तर त्या अनुषंगाने समुपदेशनमध्ये जे काही सध्या तुम्हाला डॉक्युमेंट असेल किंवा मग त्या ठिकाणी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला ह्या ठिकाणी लागणार आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचे जे काही अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती इथं बघा बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 7, 8 आणि 9 तारखेला सध्या जिल्हा परिषद पालघरमध्ये ज्या सध्या समुपदेशन होणार आहे तर त्या समुपदेशनाच्या वेळी तुम्हाला बघा कोणतीही अडचण येणार नाही। तर त्या अनुषंगाने आपण जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते डॉक्युमेंट्स देखील सध्या बघणार आहोत। त्याआधी बघा इथं ज्या सूचना आहे तर त्या सूचना आपण बघूया। तर इथं जे काही शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर संदर्भात जे काही पत्र आहे 3/4/2025 इथं बघा इश्यू करण्यात आले। तर ह्या पत्रामध्ये सध्या जे काही अनुसूचित जमाती व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी बघा मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्तीने पदस्थापना देण्याकरिता समुपदेशन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तर ही जी समुपदेशन प्रक्रिया आहे तर ही 3 दिवस असणार आहे। त्या अनुषंगाने जे वेळापत्रक आहे तर ते वेळापत्रक आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील सध्या इथं तुम्हाला सांगितलं आहे, म्हणजे 7 तारखेला, 8 तारखेला आणि 9 तारखेला अशा पद्धतीने हे जे काही सध्या विषयानुसार प्राथमिकसाठी 1 ते 440 एवढे जे उमेदवार आहे, त्यानंतर बघा गणित विज्ञान संदर्भात आणि भाषा समाजशास्त्र वगैरे असेल तर असे 3 दिवसाचं इथं जे समुपदेशन असणार आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत तर त्या सूचना एकदा सविस्तर बघा तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। तर ह्याच्यामध्ये सूचना क्रमांक जी पहिली सूचना आहे तर ह्याच्यात बघा कार्यालयामार्फत परिपत्रकानुसार प्रसिद्ध केलेल्या यादीतील पात्र असलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद पालघर अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक व पदवीधर शिष्याच्या रिक्त असलेल्या पदाच्या तुलनेतच शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेप्रमाणे समुपदेशन नियुक्ती देण्यात येईल। म्हणजे तुमची सध्या पात्रता आहे 1 ते 8 संदर्भात, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जी नियुक्ती असेल तर तुमची पात्रतेनुसार 1 ते 5 साठी किंवा मग 6 ते 8 या गटासाठी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सूचना देखील देण्यात आली। सूचना नंबर 2 मध्ये पात्र यादीत नाव समाविष्ट झाले म्हणजे नियुक्ती मिळाली असा ह्या ठिकाणी उमेदवारांनी यादीतील उमेदवारांचा जो काही समज असेल तर तो समज इथं करून घेऊ नये, कारण इथं जरी तुमचं यादीमध्ये नाव असेल तरी देखील तुम्हाला जोपर्यंत समुपदेशन होऊन नियुक्ती आदेश मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुमच्या कोणतीही प्रकारची नियुक्ती झाली असं समजायचं नाही, बरोबर। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं 3 नंबरचं पॉईंट देण्यात आलं आहे। ह्याच्यामध्ये 3 नंबरच्या पॉईंटमध्ये जे काही डॉक्युमेंट संदर्भात जे आहे ह्या ठिकाणी ज्या उमेदवारांचं बघा जिल्हा स्तरावर शाळा किंवा तालुका दिला जाईल अशा सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे। त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तालुक्यात किंवा संबंधित शाळेवर हजर होताना आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हते संदर्भात सर्व मूळ कागदपत्र व ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे। म्हणजे जे तुमचं समुपदेशन होणार आहे तर ते समुपदेशन जिल्हा स्तरावर सध्या बघा तुम्हाला जे काही तालुका आणि शाळा त्या ठिकाणी दिली जाईल। त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं ज्या तालुक्यामध्ये सध्या बघा नियुक्ती दिली जाईल त्या तालुक्या स्तरावर सध्या जे कागदपत्र आहे तर त्याची गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही संबंधित जे काही तालुका असेल तर त्या तालुक्यावर सध्या बघा जाऊन जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हते संदर्भात सर्व मूळ कागदपत्र आणि ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे। आता हे जी कागदपत्र आहे तर ती नेमकी कोणती लागणार त्या अनुषंगाने बघा आपण यादी देखील आहे तर ती यादी देखील ही यादी सध्या बघणार आहोत। त्याआधी ह्या ज्या 2 सूचना आहेत तर त्या देखील आपण बघूया। त्यामध्ये ह्या ठिकाणी डॉक्युमेंट संदर्भात जो विषय असेल तर तो बघा क्लिअर तुमचा झाला असेल, बरोबर। समुपदेशन जे आहे तर ते समुपदेशन तुम्हाला जिल्हा स्तरावर सध्या बघा होणार आहे आणि त्यांची त्या ठिकाणी शाळा आणि तालुका तुम्हाला त्या ठिकाणी बघा माहिती पडेल, बरोबर। आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते संबंधित तालुक्यावर सध्या होणार आहे ज्या ठिकाणी तुमची नियुक्ती होणार। त्यानंतर इथे जे उमेदवार आपली मूळ कागदपत्र पडताळणी करून घेणार नाहीत त्याची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल अशा पद्धतीने सूचना इथं देण्यात आल्या। तर संपूर्ण सूचना तुम्हाला इथं बघा कळल्या असेल। त्यानंतर
5 नंबरची सूचना जी आहे तर ती म्हणजे मूळ कागदपत्र तपासणी करत असताना उमेदवारांना अर्जासोबत सादर केलेली कागदपत्र आणि मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास सदर उमेदवाराची नियुक्ती तात्काळ ह्या ठिकाणी रद्द केली जाईल, याची गांभीर्याने इथं बघा नोंद घ्यायची आहे। तर ह्याच्यामध्ये जे अर्जामध्ये तुमची माहिती दिली असेल तर तीच माहिती सध्या बघा ते कागदपत्र आणि मूळ कागदपत्रामध्ये त्या ठिकाणी मॅच व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल अथवा खोटी माहिती जर त्या ठिकाणी भरली असेल तर तुमची नियुक्ती जी आहे तर ती तिथं बघा रद्द होईल, अशा पद्धतीने इथं सूचना होती। त्यानंतर 6 नंबरच्या सूचनेमध्ये जे काही वेळापत्रकानुसार समुपदेशनाला बघा उपस्थित राहायचं आहे। जर तुम्ही गैरहजर राहणार तर संबंधित जी नियुक्ती असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी रद्द होईल आणि पुढील जो काही उमेदवार असेल तर त्यांना प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल। तर जी काही सूचना होती या ठिकाणी 3 नंबरच्या सूचनेमध्ये डॉक्युमेंट संदर्भात बघा इथं देण्यात आले। तर नेमकी कागदपत्र तुम्हाला कोणती तयार करून ठेवायची आहे त्या अनुषंगाने डॉक्युमेंट तुम्हाला इथं बघा देण्यात आले। शिक्षण विभाग जे काही जिल्हा परिषद पालघर संदर्भात आहे शिक्षक पद भरती संदर्भात, तर याच्यामध्ये डॉक्युमेंट जे असणार आहे तर तुमचं सर्वात आधी प्रमाणपत्र संदर्भात जी काही प्रिंट असेल तर ती प्रिंट तुमच्याजवळ पाहिजे। त्यानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी गुणपत्रक तुमच्याजवळ पाहिजे। त्यानंतर तुमच्या TET पेपर 1 असेल, TET पेपर 2 असेल तर त्या अनुषंगाने तुमचं जी पात्रता असेल 1 ते 5 साठी असेल तर पहिला पेपर, 6 ते 8 साठी असेल तर दुसरा पेपर, हे तुम्ही उत्तीर्ण या ठिकाणी असायला पाहिजे। त्यानंतर तुमच्याकडे सालांत परीक्षा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे जे 2 प्रमाणपत्र आहे तर हे तुमच्याजवळ असायला पाहिजे। त्यानंतर माध्यमिक संदर्भात म्हणजे 12वीचं प्रमाणपत्र देखील तुमच्याजवळ असणे गरजेचं असणार आहे। तर हे संपूर्ण उमेदवारांनी लक्षात घ्यायचं आहे, बरोबर। त्यानंतर तुमचं व्यावसायिक अर्हते संदर्भात क्वालिफिकेशन असेल तर ॲटलिस्ट ते तरी तुमच्याजवळ संपूर्ण डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट एकदा चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पुढे अडचणी त्या ठिकाणी होणार नाही। मग तुमचं DED असेल, DLED असेल त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, त्यानंतर पदवीचं देखील पदवी प्रमाणपत्र गुणपत्रक, बरोबर। तर ह्याच्यामध्ये गुणपत्रक म्हणजे मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट, तर हे देखील तुमच्याजवळ असणे बंधनकारक असणार आहे। त्यानंतर व्यावसायिक अर्हतेमध्ये तुमचं BEd असेल, BPEd असेल, MEd असेल, बरोबर। तर ह्याच्या समकक्ष परीक्षेसंदर्भात देखील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे देखील तुमच्याजवळ असणं बंधनकारक असणार आहे। पदवीधर संदर्भात असेल, तुमचं PG झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन संदर्भात तर त्या देखील प्रमाणपत्र आणि जी काही डिग्री सर्टिफिकेट असेल ते देखील रेडी करून ठेवा। त्यानंतर जाती संदर्भात बघा तुमचं समांतर आरक्षण वगैरे असेल त्या अनुषंगाने इथं जे काही प्रमाणपत्र देण्यात आले त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर समांतर आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेतला असेल त्याच्यामध्ये माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असे जे सध्या समांतर आरक्षण असेल तर त्या अनुषंगाने ज्या समांतर आरक्षणामध्ये तुम्ही मोडत असाल आणि त्याचा लाभ घेतला असेल तर ते प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे बंधनकारक असणार आहे। त्यानंतर बघा इथं जात वैधता झालं, त्यानंतर कास्ट झालं, त्यानंतर बघा इथं अधिवास प्रमाणपत्र म्हटलेलं आहे, म्हणजे हे तुमच्याजवळ डेमोसाईल जे आहे तर तो सध्या असायला पाहिजे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा उमेदवाराचा पेशा क्षेत्रातील मोडत असलेला प्रकल्प संदर्भात जो काही दाखला आहे तर तो दाखला तुमच्याजवळ पेसा दाखला संदर्भात इथं असायला पाहिजे, बरोबर। तर हे सध्या हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असायला पाहिजे। तुमचं जर नावामध्ये बदल असेल तर त्या अनुषंगाने जो पुरावा असेल, प्रतिज्ञापत्र असेल किंवा गॅझेट असेल ते देखील सध्या बघा तुमच्याजवळ ठेवा। त्यानंतर विवाह नोंदणी दाखला असेल महिला उमेदवारांसंदर्भात आहे। त्यानंतर हे जे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे, त्यानंतर हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात। आधार कार्ड, त्यानंतर हे जे काही डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट सध्या बघा तुमच्याजवळ कॉमन असतात, बरोबर। तर हे तुम्हाला 25 प्रकारचे एकूण डॉक्युमेंट जे आहे तर ते डॉक्युमेंट सध्या रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तालुका स्तरावर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला कोणतीही अडचण सध्या होणार नाही। तर ह्या संदर्भात तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात। हे सध्या बघा 9 प्रकारचे डॉक्युमेंट इथं तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर पुढील 10 ते जवळपास या ठिकाणी पुढचे डॉक्युमेंट इथं दिसत आहे, स्क्रीनशॉट घ्या। तसंच हे जे संपूर्ण लिस्ट आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। तर सध्या ह्या काळजी घ्या आणि संबंधित जे काही उमेदवार असेल जवळपास इथं 600+ उमेदवारांना सध्या बघा नियुक्ती संदर्भात जे समुपदेशन आहे तर त्यासाठी बोलवण्यात आले। तर आपापल्या डेटनुसार 7 तारखेला, 8 तारखेला, 9 तारखेला ज्यांचं नाव असेल संबंधित विषयासंदर्भात, संबंधित गटासंदर्भात तर त्यांनी नक्की उपस्थित राहा आणि जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती तुम्ही त्या ठिकाणी स्वीकारा। कारण असंही पद्धतीने कोणत्याही प्रकारचा सध्या बघा जॉब नसल्यामुळे बेरोजगार राहण्यापेक्षा त्या ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता आणि पुढील तयारी तुम्ही करू शकता। तर सध्या
ही एक महत्त्वाची जे काही पात्र यादीतील उमेदवारांसाठी सूचना होत्या. तुमच्या काही कमेंट असतील, काही शंका असेल तर ते नक्की कमेंट करा, त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.